विषय का भाऊ, आज आमच्या वंबयाची हळद होती. राम राम मंडळी, आज आहे आपल्या चॅलेंजचा दिवस 43. वा लगा लगा लगा, आज तर रविवार होता आणि रविवार असल्यामुळे मी व्यंकटेश भाई आणि आमचा बिल्डर तिघ जणच होतात बुवा जिम मध्ये. देदानादन बिल्डरनं मी व्यायाम कम्प्लीट केला आणि म्हणलं आता जावं लागतंय बुवा गावाकडे. विषय का भाऊ, आज आमच्या आदित्यच्या अंकलचं लग्न होतं म्हणून आदित्यनं मेहंदी बघा किती सुंदर काढली. आता उद्या लग्न होतं म्हणून आजपासूनच जोरात तयारी चालू होती बाबा. उद्या लग्न आहे म्हणून आज आमच्या गावात नवरी आली, इकडे आमच्या शिरीडवानचा बर्थडे होता. म्हणलं आता बर्थडे तर साजरा करावाच लागेल ना भाऊ. मग आलो चौकामध्ये थेट. आता बर्थडेचा केक वाटण्याचं काय कॉन्ट्रॅक्ट शंकर दादाकडे दिलं, तर शंकर दादाने स्वतःच राटा सुरू केला भाऊ. आता म्हणलं जाऊ द्या, इकडे हळदीकडे आलो तर हा आमची आदिती काय डान्स करू लागली. स्वराजन आदितीचा डान्स बघाय पब्लिक अशी जोरात आलती ना. आला थंडीचा हा गार महिना. आता तसलं काहीच म्हणायचं नाही भाऊ, थंडीमध्ये आंघोळ करावंच लागते या टायमिंगला. लग्न करायचं म्हणजे काय सोपं आहे का. आमचा स्वराज डॉन मग साईड प्लीज म्हणून अंकल आंघोळ घालताना बघू द्या म्हणून डायरेक्ट पप्पाच्या डोक्यावर जाऊन बसला बुवा. आता वंबयाची हळद म्हणल्यास विषय तर हार्ड असणार ना भाऊ. लई पब्लिक दाबून आली हळदीला. अरे भाऊ, इथं वंबयाची फॅमिलीची एवढी मोठी की आम्हाला काय हळद लावायचा मौका लागतो का नाही की म्हणलं बाबा वंबया. विषय का भाऊ, नवरदेवापाशी नवरदेवाला हळद लावायला जाण्यासाठी 2 तास लागले आम्हाला, पण आलोच आम्ही. पण आता हळद खेळून काही लई थकलोय बुवा मी. आता मी जातो झोपायला. तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला तेवढा आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. फॉलो करून घ्या.